edit with the Docs app. Make tweaks, leave comments, and share with others to edit at the same time. No thanks, use the app. आमचे आजोबा गावचे पोलीस पाटील. आजोबाला 3 मुलं, त्यात आमचे वडील सर्वात मोठे. आजोबाचं वय झालं होतं, त्यामुळे पोलीस पाटीलकीचं काम आमचा बापच बघत होता, कारण आजोबा थकून बसला होता. आजोबाची 1.5 एकर जमीन वाटेला आलेली, तीही माळ रानाची. तिच्यात काहीच पिकायचं नाही, त्यामुळे रोज मोलमजुरी करून बापला पोट भरावं लागायचं. सारं गाव बापाला निवृत्ती पाटील म्हणायचा. पोलीस पाटीलकीची पगार 3 महिन्याला थोडीफार मिळायची, ती आणण्यासाठी तालुक्याला जावं लागायचं. तसं आमचं गाव 100-125 उंबऱ्याचं. गावात माळी, धनगर, जोगी समाज, चांभार, महार, मांग आणि मुसलमानाचं एक घर असे सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असत. गावात तशी श्रीमंतापैकी 4-5 जण, नामदेव पाटील, नाना पाटील, माली पाटील यांचे दगडात बांधलेले वाडे, 100-100 एकर जमिनी, 3-3, 4-4 कामाला सालगडी ठेवीत असत. बाकी काही जण आपापल्या रानात कष्ट करून उत्पन्न मात्र पोट भरण्यापुरतंच निघायचं. बाकी तर सर्व मजुरी करणारी माणसं. रोज काम मिळत नसल्यामुळे बरेच जण सालगडी म्हणून काम करायचे. एकदा काय महिना धरला, 12 महिने काम पक्क. गुढीपाडवा म्हणजे शेतकऱ्याचे नवीन वर्ष. पाडव्याच्या अगोदरच आपापले काम पक्क करूत. आमच्या बापानं यावर्षी नाना पाटलाचं इथं महिना पक्का केला होता. महिना पक्का झाला की कामाची चिंता राहत नव्हती. आमची माय मालकाच्या इथं रोजाचं काम करायची. माय उन्हाळ्यात काम नसलं की मालकाच्या इथल्या डाळी करून देणे, भुरकी कुटून देणे, या बदल्यात मालकीण डाळीचा कळणा, भुरकी उरलेलं कोरड्यास द्यायची. माय पहाटे 4 वाजता उठायची. आमच्या घराजवळ पाण्याचा आड, तिथून पाणी सेदून रांजून भरायची. सडा सारवण करून आंघोळ करून भाकरी कोरड्यास करायची. बापाला कोणतं व्यसन नव्हतं. माय मात्र तोंड धुतलं की चहा करून प्यायची. बापाला मात्र चहाची चवच माहीत नव्हती. कोणतं व्यसन नसल्यामुळे बाप मालकाचे सेण पाणी करून आला की सकाळी आंघोळ करून 6 वाजले की चुलीपाशी बसून 2-3 भाकरीचा मुर्दा पाडायचा, नेहरी करायचा. नेहरी झाली की मालकाचे बैल सोडून रानात कामाला जायचा. कधी कामात कुच्छरपणा करत नसल्यामुळे मालक बापाला खूप जीव लावत असे. याच मालकाच्या इथं बाप 3 वर्ष झालं काम करत होता. मालकीण पण बापाला दुपारी भाकरीसोबत दही ताक देत असे. आमच्या घराजवळच पाण्याचा आड, महादेवाचं मंदिर. आमचं घर तसं मातीच्या भेंड्यात 6-7 पत्राचं. त्याच्यासमोर आमच्या बापानं मालकाच्या इथून 1-1 लाकूड आणून पावसामुळे भाकरी कोरड्यासाठी 3 खणं धाबा टाकलं. त्यावर मातीचा चिखलात पेट टाकला. उन्हाळ्यात घरापेक्षा या धाब्यात गार लागत होतं. त्या धाब्यात माय भाकरी करायची. बाप तसा खाजगी शाळा 3-4 वर्ग शिकल्यामुळे त्याला चांगला लिहायला वाचायला येत होतं. माय मात्र अडाणीच होती. तिला लिहिणं वाचणं जमत नव्हतं. तरी पण संसाराला घरात नसलं असलं दुकानाहून तीच आणायची. शिक्षण नसलं तरी कष्ट करून संसारात एक चाक मोठ्या हिमतीनं फिरवत होती. माणूस कामानं मरत नाही, खाण्यानं मरतंय, असं आमचा बाप म्हणायचा. घराच्या जवळच महादेवाचं मंदिर. तिथं कोजागिरी पौर्णिमा झाली की रोज पहाटे 4 वाजता काकडा भजन होत असे. आमच्या बापला काकडा भजनाचा मोठा छंद. काकडा भजनाची पूर्ण मालिका अगदी मुखपाठ. गावाच्या पश्चिमेला गावाचं दैवत असणारे भैरवनाथ, जोगेश्वरीचं मंदिर. अगदी जुनाट हेमाडपंथी, दगडात बांधलेले. मंदिराच्या परिसरात एक लिंबाचं आणि एक वडाचे मोठाले झाड. याच परिसरात एक शाळेची खोली. गुढीपाडवा झाला की नंतर येणाऱ्या रविवारी या भैरवनाथ जोगेश्वरीची मोठी जत्रा भरायची. याच मंदिरात 12 महिने मंदिराची झाडलोट, दिवाबत्ती, गुरव म्हणून जोगी समाज करायचा. वटपौर्णिमेला याच परिसरातील वडाच्या झाडाच्या पूजेसाठी गावातील सर्व महिला खूप गर्दा करायच्या. 12 महिने सुखदुःखापोटी आलेले संकट दूर करण्यासाठी देवाला नवस बोलला जायचा. कोणी चांदीचा घोडा वाहीन, कोणी दंडवत घेईन, कोणी रुपये आठाणी म्हणून दक्षिणा ठेवायचे, कोणी नारळावरच भागवायचे. यामुळे जत्रात जोगी समाजाला बरीच कमाई व्हायची. गुढीपाडवा झाला की येणाऱ्या रविवारी जत्रा असायची. त्या अगोदर 5 दिवस गावातील बरीच मंडळी उपवास धरत असत. देवाला केलेला नवस फेडण्यासाठी काही मंडळी तर देवाच्या दरबारातच राहत असत. यामुळे मंदिराच्या परिसरात गावकऱ्याचा 5 दिवस खूप गर्दा राहायचा. मंदिरासमोर 6 वाजले की हलकीच्या तालात भैरवनाथाचा चांग भलचा गजर व्हायचा. धरण बसलेले देव माणसं हात जोडून रंगेत उभे राहत. ज्या देवाच्या अंगात आलं की तो मंदिरासमोर झुलायचा. मग एक जण सुताच्या कोरड्यानं देवाच्या पायावर हातावर खाडकन 1-1 कोरडा मारायचा. हातावर पायावर कोरडा घेतला की देव पावला असा समजायचा. असं 5 दिवस कार्यक्रम चालायचा. रविवारच्या दिवशी आष्टीहून अश्रुबा भोई, पाथरीहून नारायण भोई गाडी बैलात पोत्यानं लाह्या, फुटाणे, लेवढ्या, चिवडा, पेढा घेऊन यायचे. 2 दिवस आपल्या दुकानेर जत्रात मंदिरासमोर लावायचे.
गावाची 12 महिन्याची जत्रा. 12 महिने काम करून शीन भाग हलका करण्याची ही जत्रा. जत्रा महिनाभर राहिली की गावातील प्रत्येक जण जत्रात खर्च करण्यासाठी पैसा जमवून ठेवीत असत. जत्रेच्या निमित्तानं माहेरी गेलेल्या मुली, जावई, इतर नातेवाईक घरोघरी खूप गर्दा करीत असत. लहान लहान लेकरांना खुश करण्यासाठी राहत पाळणे, चक्री, घोडे हे पण जत्रात येऊन लेकरांची करमणूक करत. गाडी बैलातच मुक्काम करत 2 तमाशावाले 3-3, 4-4 बायासोबत घेऊन यायचे. जवळच्या खेड्यापाड्यातून तमाशाप्रेमी तरुण मंडळी जत्रात मौज मजा करण्यासाठी रात्री पायी यायची. रविवारी 3 वाजले की बाजूला 5 बैलगाड्या एकमेकांना सोलीनं बांधून त्यात लहान लहान लेकरं बसवून ती नवस बोलणाऱ्या देव माणसांच्या साहाय्यानं ओढत आणून मंदिरासमोर समारोप व्हायचा. गाडी ओढणीचा कार्यक्रम झाला की मंदिरासमोर हलकीच्या गजरात अंगात खेळलं जायचं. नंतर सर्व देव माणसं आपापल्या घरी जाऊन उपवास सोडायचे. मग रविवारच्या रात्री 8-9 वाजता मंदिराच्या परिसरात बतीच्या पांढऱ्या शुभ्र उजेडात 2 तमाशे उभे राहायचे. तमाशाच्या मध्ये एक चहा पाण्याचं हॉटेल, एक पानपट्टी यांचा रात्रभर खूप विक्री व्हायची. आज बरेच जण बिडी ओढणारा आज आयटीत सिगरेट ओढायचा, कुणी तंबाखू चोळायचा तर कुणी तोंडात पान खाऊन पिचकारी मारायचा. 2 बत्त्याच्या उजेडात जुगार चालायचा. याचं नाव पर लाल्या पुजेडा. उजेडासाठी 2 बत्त्या, त्यांची 4-5 माणसं. कोणी भांडण करतात का काय यावर नजर ठेवूनच राहत असत. बरेच दारूच्या नशेत राहायचे. काही जण आपलं नशीब आजमावण्यासाठी जुगाराभोवती गर्दा करायचे. काही ढोलकीच्या तालावर या बायांनी धरलेला नाच बघण्यास भान विसरून जायचे. कोणी आपल्या दोस्ताच्या डोक्यावर रुपया 8 धरायची, ज्या त्या बाईला इशारा केला की ती नाचत येऊन डोक्यावर थाप मारून रुपया 8 घेऊन जायची. कोणी थाटात तोंडात पान खाऊन पिचकारी मारायचा, तर कोणी आयटीत सिगरेट फुकायचा. कोणी तंबाखू चोळायचा तर कोणी दारूच्या नशेत डुलायचा. काही अंधारातून दबड्याची गाडी ओढून बाईला बोलवायचे. काही तर दारूच्या नशेत बायांना 10-10, 15-15 रुपये उडवायची. तमाशातल्या बाया मात्र रात्रभर नाचून माणसांना खुश करून लुटत राहायच्या. पहाटे 4 वाजेपर्यंत तमाशा चालायचा. काहींना जुगारावर आलेली पैसे तमाशावर उधळायची, तर जुगारात हरलेली मंडळी काही घरी जाऊन झोपायची. तमाशाचे शौकीन, जुगाराचे शौकीन 5-7 खेड्यातून रात्री जत्रेसाठी यायचे. दुसऱ्या दिवशी सोमवारी गावकऱ्यांतर्फे कुस्त्याचा कार्यक्रम असायचा. दुपारचे 12 वाजले की 2-3 हलकीच्या गजरात गावाच्या बाजूला मोठ्या लिंबाच्या झाडाखाली कुस्त्याचा फड रंगायचा. बरेच खेड्यापाड्यातून कुस्त्यासाठी पहिलवान मंडळी येत होती. अगोदर लहान लहान मुलांच्या कुस्त्या लागत, नंतर मध्यम पहिलवानांच्या कुस्त्या होत. शेवटी मोठ्या बक्षिसाची कुस्ती असायची. एक जण पहिलवानाच्या हाताला धरून फडात मिरवायचा. 10 रुपयाची कुस्ती आहे, कोणी हाय का याला जाळी म्हणून ओरडायचा. फडात 2-3 चकरा मारल्या की त्याच्या तोला मोलाचा कोणीतरी पहिलवान उठून त्याचा हात धरायचा. दोन्ही पहिलवान अंगावरचे कपडे काढून फक्त जांग्यावर फडात यायचे. त्याची कुस्ती लागली की बघण्याची गर्दी व्हायची. ती कुस्ती शेवटची कुस्ती असायची. कोणीतरी एक पहिलवान दुसऱ्याला पाठीवर पाडायचा आणि 9-10 रुपयांचं मोठं बक्षीस मिळवायचा. नंतर कुस्त्याचा कार्यक्रम संपला असं पंच कमिटी जाहीर करायची. याच हलकीच्या गजरात सर्व मंडळी मंदिर परिसरात जमा व्हायची. मंदिराच्या पाठीमागे मळ्यात तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम उभा व्हायचा. या ढोलकीच्या तालावर, गाण्याच्या बोलात बघणाऱ्या मंडळीचं मन वेधून घेत तमाशा उभा व्हायचा. 4-5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालायचा. नंतर गावातील सरपंच, पोलीस पाटील मंडळी या तमाशावाल्यांचं लेवढ्या फुटाणे एक नारळ देऊन या बायांची ओटी भरली जायची. पुढच्या वर्षीचं आमंत्रण दिलं जायचं. जत्राचा कार्यक्रम संपला असं जाहीर व्हायचं. रात्रभर जागलेली माणसं, दिवसभर जत्रात फिरणारी माणसं रात्री मात्र मेल्यासारखं शांत झोपायची. आमचा बाप मात्र देवाचं दर्शन केलं की जत्रातून 2-3 रुपयांचं लेवढ्या फुटाणे लाह्या भोयाकून विकत घेतलं की घरीच पडायचा. माळकरी माणूस बापाला कामाच्या पलीकडील दुनिया माहीतच नव्हती. सकाळी पहाटेच उठला की मालकाचे सेंड पाणी करणं, नंतर आंघोळ करणं, आंघोळ करत करत मोठ्यानं हरिपाठ म्हणणं, नंतर डोक्यावर मोठा चंदनाचा टिळा लावला की नेहरी करणं, असा त्यांचा नेतेनियम असायचा. जत्रा संपली होती. प्रत्येक सालगडी दुसऱ्या दिवशी मालकाच्या कामावर हजर झाला होता. रानातल्या कामांना वेग आला होता. बैलकाठीच्या साहाय्याने प्रत्येकजण आपापली शेतजमीन पेरणी योग्य करण्यासाठी जीवापाड कष्ट करीत होता. जून महिना उजाडला होता आणि सारं शिवार लांब लांब काळभोर करून टाकलं होतं. गावातील आड कोरडे पडले होते. गावाजवळ मळ्यात 1-2 विहिरी त्यांनी पाण्याचा तळ गाठला होता. तिथं खूप गर्दा व्हायचा. काही जण तिथेच आंघोळ करून डोक्यावर पिण्यासाठी एक भांडं घेऊन घरी येत असत. पाण्याचा वापर तसा खूप कमीच असायचा. जून महिना संपला तरी ढगाला ढग लागत नव्हता. जमीन उन्हात तापलेली होती. गावातील सर्व माणसे हवालदिर झाली होती. पावसाची काही कुठे पडला म्हणून बातमी कानावर येत नव्हती.
जून महिन्यात पण उन्हाच्या झाड्या लागत होत्या. रानातली कामं संपली होती. मालकांना गड्याला काय काम सांगावं याचा मालकाला प्रश्न पडू लागला. 3 गाड्याचं काम एका गड्यावरच भागू लागलं. काम काय असायचं? बैला ढोरांना वैरण पाणी करणे, एवढंच काम उरलं होतं. त्यामुळे मालकांनी एक विश्वासू गडी कामावर ठेवून बाकीच्यांना कामावरून घरी बसवण्यात आलं. ही चर्चा गावभर पसरत होती. बऱ्याच जणांवर कामावरनं घरी बसण्याची पाळी आली होती. गावात काम उरलं नाही. गावातलेच माणसं थवेची थवे बसून पाऊस कुठे पडला का याचा कानुसा घेत होते. 1.5 महिना पुरवणी इतकं घरात धान्य होतं. धान्य संपत येत होतं. हातावर काम करणाऱ्या मजुरांचे पोट भरणे अवघड होत होतं. लांब लांब कुठेच पाऊस नाही याची रेडिओवरून बातमी कळत होती. घरात थोडंफार धान्य होतं, ते प्रत्येकजण काटकसरीनं खात होता. दुष्काळाचे सावट वाटू लागलं. गावातील 10-20 लोक थोडाफार धान्याच्या साठ्यावाली होती. गावातील 10-20 लोक थोडंफार धान्याच्या साठ्यावाली होती. ते पण कोणी कोणाला देत नव्हते. वापस येण्याची आशा दिसत नव्हती. तेच म्हणत काळ कराब आलाय, जपून वागावं लागतंय. एक एक दिवस मागे ढकलत होते. काही काम नसलं की घरात धान्य नसलं की माणसाला जास्त भूक लागते. हे या काळात सर्वांना कळून चुकलं होतं. तरी पण प्रत्येकजण मनाला आवर घालून जगत होता. अशातच एके रात्री 7-8 वाजता एक मांग हलकी घेऊन दौंडी देत रस्त्याने ओरडत होता. उद्या पाथरीला मोर्चा जाणार आहे, हाताला काम द्या. तरी सर्व मौलमजुरांनी या मोर्चात सहभागी व्हावं हो, असं म्हणून हलकी वाजत सर्व गावाच्या रस्त्याने हिंडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. बरेच जण मारुती मंदिरापाशी हळूहळू जमा होऊ लागले. हळूहळू 10-15 जण जमा झाले. यात आमचा बाप पण हजर झाला होता. मोर्चा तालुक्याला पायी जाणार होता. तालुका 4 कोस असल्यामुळे लवकर निघणं गरजेचं होतं. काही या मोर्चाची टिंगल करीत होते, तर कोणी मनातल्या मनात, चला बाबा, घरी बसून तरी काय होतंय, कोण्या साहेबाला आली तर आली दया, असं म्हणून 17-18 लोकांचा मोर्चा तालुक्याच्या दिशेने निघाला होता. मोर्चात मारत्या महाराने एक गवताची भाकर करून रुमालात बांधून घेतली होती. मोर्चा चालत चालत एका विहिरीवर पाणी पिण्यासाठी थांबला. विहिरीवर बकेट होतं. दोघांनी त्या बकेटाच्या साहाय्याने पाणी शेंदून काढले. सर्वांनी पाणी पिल्यानंतर मारत्या महार उठून उभा राहिला आणि म्हणाला, तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. या रुमालात बांधून काय आणलेलं आहे? सर्वजण एकमेकांकडे पाहत एक जण म्हणाला, अरे काय आहे मारुती? गवताची भाकर दाखवत मारत्या महार म्हणाला, मी त्या साहेबांसमोर या भाकरीचा एक घास खाऊन दाखवणार आहे. मग तर साहेबांना आपली सर्वांची दया येईल. साहेब, जनावरासारखं गवत खायचा टाईम आमच्यावर आला आहे. मारत्या महाराची ही गोष्ट ऐकून सर्वजण कौतुक करून म्हणाले, मारुती, आयडिया भारी आहे हो. असं म्हणून मोर्चा जोसाने पाथरीच्या दिशेने चालू लागला. पायी चालण्याचा कंटाळा कोणालाच येत नव्हता, कारण सर्वांचा पिंडच कष्टाचा होता. मोर्चा पाथरीत शिरला. हळूहळू आमदाराच्या दारासमोर येऊन थांबला. योगायोगाने आमदार बैठकीतच पंख्याची हवा खात समोर 4-5 जण घेऊन काहीतरी चर्चा करीत बसले होते. दारासमोर हा गर्दा ऐकून आमदाराचं नोकर बाहेर आला आणि विचारू लागला, काय काम आहे? आम्हाला साहेबांना भेटायचं आहे. थांबा, मी साहेबांना सांगतो, म्हणून ते आज जाऊन आमदार साहेबांना सांगू लागला. साहेब, लाड नांदऱ्याहून 15-16 जण आपल्याला भेटायला आलेत. साहेबांनी सर्वांना आत बोलावून घेतले. सर्वजण साहेबासमोर पंख्याच्या हवाला बैठकीत बसले. आतून कोणीतरी सर्वांना पिण्यासाठी पाणी घेऊन आले. सर्वांचा पाणी दिले. पाणी पिणे झाल्यानंतर साहेबांनी चहा बनवण्यासाठी आत ऑर्डर दिली. आमदार साहेब म्हणाले, बोला, काय काम आहे आपलं? मोर्चातील 1-2 जण उभं राहून म्हणाले, साहेब, हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे. आमची लेकरं बाळं भाकरी वाचून अर्धपोटी दिवस काढत आहेत. अशा दुष्काळात गावात कोणी मालक काम लावत नाही. त्यामुळे आमच्या हाताला आपण काम द्यावं, एवढीच इच्छा आहे. असं म्हणून ते 2 जण खाली बसले. इतक्यात मारत्या महार उठून उभा राहिला. रुमालातली ती भाकर सोडून त्या भाकरीचा एक घास खाऊन साहेबांना म्हणाला, साहेब, ही गवताची भाकर खाऊन पोट भरण्याचा टाईम आमच्यावर आलेला आहे. आपण आमच्यावर दया कराल. आमच्या हाताला काहीतरी सरकारी काम काढा, एवढीच आशा आहे. साहेबांनी नोकराला सांगून ती मारत्या महाराची भाकर बाहेर फेकून देण्यास सांगितले. इतक्यात आतून ट्रेमधून चहा आणण्यात आला. चहापाणी पिल्यानंतर सर्वांकडे पाहत आमदार साहेब म्हणाले, हे पहा, चौकडेच महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. सगळीकडेच सर्व मोलमजूर बाया माणसं परेशान आहेत.
यावर उपाय म्हणून सरकार लवकरच आपल्या मराठवाड्यातून पैठण येथून येणारा डावा कालवा आपल्या एरियातूनच जाणार आहे. त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे. सर्वांना काम राशींच्या स्वरूपात अन्नधान्य सर्व काही मिळणार आहे. कधी सुरू होईन ते सांगू शकत नाही, तरी पण काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मी काय तालुक्याला पुरणार नाही. या कॅनलचं काम सर्वांना मिळेल ही गोष्ट मात्र नक्की. काळ खराब आहे. पुन्हा थोडीफार चर्चा झाली. साहेबाचा निरोप घेऊन मोर्चा गावी परत आला. गावात मात्र एकच चर्चा चालू झाली. पाटाचं काम चालू होणार, पण काही टिंगलखोर मंडळी काय खरं आहे या नेत्यांचं, यांना थाप मारली दिलं काढून, असं बी म्हणत होती. मोर्चात गेलेल्या मंडळींना मात्र माणूस विश्वासू वाटत होता. एवढा मोठा माणूस खोटं बोलणार नाही. सरकारी कामाला उशीर लागतोय अशी चर्चा गावभर चालू होती. ते कधी होणार हे कोणालाच समजत नव्हतं. जुलै महिन्याच्या शेवटी थोडा पैडं ओलता पाऊस झाला होता. तो पण सर्व श्याम नव्हता. आमचे 1-2 शिवारावर झाला. याच उलीवरचं काहींनी मुगाची पेरणी केली. मूग उगवून 2-2 पानावर आले. शेतकऱ्याचा मटका म्हणजे निसर्गाच्या हातात, उरलासुरला व्यापाऱ्याच्या हातात. पुन्हा थोडी पावसाची झिमझिम आली, पण पुन्हा पाऊसच आला नाही. याच ओलीवर मुगाने आपला जीव मुठीत धरून कुठेतरी 1-2 घोणे काढून कुठे कुठे वाध्या तयार झाल्या, पण त्याचा दाणा भरायला जमिनीत ओलच शिल्लक उरली नव्हती. मुगाचे थळगे थळगे झाले होते. याच मुगाच्या वाध्याचा आधार घेत आमचा बाप एक दिवस पुढे ढकलत होता. रानातून मुगाच्या वाध्या तोडून आणून भाकरी संग खाऊन पोटाची खळगी भरत असत. माय म्हणायची, घरातली ज्वारी राहिली तर उद्या खाऊ, पण आजचा दिवस पुढे ढकलायचा. असा माईचा विचार. काम नसल्यामुळे रात्री झोप येत नव्हती. दिवसभर रात्रभर पुढे कसं होईल याची चिंता सतावत होती. असेच एक दिवस रात्र मागे पडत होती. एके रात्री 8-9 वाजता गावात दौंडीचा आवाज रस्त्याने घुमत होता. जोरजोऱ्यांनी हलकी वाजत एक मांग मोठ्याने ओरडत होता. ऐका हो ऐका, सर्वांना आनंदाची बातमी आहे. उद्या वरखेडजवळ पाटाचं काम चालू होत आहे. ज्यांना ज्यांना कामाला यायचं आहे त्यांनी उद्या सकाळी नाव देण्यासाठी हजर राहावं हो, असं म्हणून मोठमोठ्याने दौंडी पेटवत होता. आमच्या बापाने ही बातमी बाहेर ऐकून आमच्या माईला घरी येऊन आनंदाने सांगितली. दोघंजण खुश होऊन गेले. उद्या सकाळी लवकरच उठायचं, आंघोळ करून थोडेफार भाकरी घेऊन कामावर जायचं, असं ठरलं. या पाटाच्या कामाची बातमी गावात वाळ्यासारखी पसरली होती. जो तो याच कामाची चर्चा करीत होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. जो तो आपापलं आंघोळ पाणी, थोडीफार भाकरीचं गाठोडं घेऊन कामाच्या दिशेने निघाले. गावापासून वरखेड 1 कोसावर होतं. वाटाच्या रस्त्याने पांढरे शुभ्र माणसाचे बायाचे थवे थवे दिसत होते. सर्वजण कामाजवळ जाऊन पोहोचले. तिथे दुसऱ्या गावावरून पण बरेच कामगार आलेली होती. एका गावाचे 300 ते 400 मजूर कामावर हजर होते. कामगारांची संख्या बाया माणसं पकडून हजारावर होती. त्यावेळेस बाईचं राज्य होते. दिल्लीच्या गादीवर इंदिरा गांधी होती. काहीजण म्हणीत, बरी बुद्धी दिली बाबा या बाईला देवानं, नाहीतर मारायची बारी होती. आजचा दिवस नाव नोंदणी कामाचं स्वरूप बघण्यातच गेला होता, पण दुसऱ्या दिवशीपासून कामाला चांगला वेग आला होता. गावातील लिहिता वाचता येणारे 2 मुकादम झाले होते. त्यांच्याकडे मजुराच्या हजरी घेणे, मजुराकडून काम करून घेणे अशी जिम्मेदारी होती. कामावर बायांना लहान लहान लेकरं आहेत. त्या बायांची लेकरं सांभाळण्यासाठी आंब्याच्या झाडाखाली 2 म्हाताऱ्या बायांना पण काम मिळालं होतं. 4-5 जणी बायांना विहिरीवरून हंड्याने पिण्यासाठी काम लागलं होतं.